मैं दौलत राम सुखिया अपनी पूरी जायदाद रामू के नाम करता हूँ। रामू नहीं, राम। हाँ बेटा, रामू। रामू नहीं। पेल दिया गरीबों को। राम। अब मैटर करेगा हर एक अक्षर जब घूमेगा जादू का चक्कर। व्हील ऑफ फॉर्च्यून जल्द आ रहा है सोनी एंटरटेनमेंट टेलीविजन और सोनी लिव पर। मंडळी, मृणालताईंच्या आजच्या कार्यक्रमाचे पाहुणे आहेत रत्नागिरीचे रत्न श्रमेश आणि प्रथमेश. चला बघूया आता मृणालताईंच्या मुली त्यांचं कसं स्वागत करता येते तेच पाहायला मंचावर आमंत्रित करूया जत्रेच्या यंग ब्रिगेडला. हॅलो हॅलो, हां सागडे सर. हां ना, आम्ही पोचलो इव्हेंटला. फक्त काय झालं, एक मुलगा आम्हाला त्या VIP रूममध्ये सोडून गेला आहे आणि 20 मिनटं झाली कोणच आलं नाही आहे. ते इव्हेंट कॅन्सल वगैरे नाही ना झाला आहे? नाही, कसं आम्हाला शेवटी कळतं म्हणून म्हटलं. त्यांना सांग काहीतरी प्रॉब्लेम असणार. मला जेव्हा ते फोनवर बोलले ना काय रे हिरो, तेव्हाच मला वाटलं काहीतरी गंड होते ते आपल्याला. फोन कर, सांग त्यांना. सागडे सर, रमेशने तुम्हाला हाय सांगितलंय. हां ठेवला. अरे ते काय सारखं प्रत्येक वेळी आपल्याबरोबरच होतं. रमेशजी, प्रथमेशजी, या या या. अरे, लवकर पोचलात तुम्ही. नाही तुम्ही उशिरा आलात. बरोबर ओळखलत. हरकत नाही. श्रमेशजी, प्रथमेशजी, तुमचं स्वागत करते ही मृणाल ढमढुसके जी. आवडलं ना? वापरा वापरा वापरा. मला माहिती आहे तुम्ही असं काही कॉमेडी दिसलं की लिहिता वहीत आणि टाकता हास्य जत्रेत. बिंदास वापरा. नाही पण नको मला क्रेडिट पण नको मला. मला भरपूर कामं येतो. बसा बसा. ह्या सगळ्या गोष्टींचा मोह नाही मला. नाही म्हणजे तुम्ही बिंदास वापरा. आम्ही अगदीच असं वापरत नाही. आम्ही स्वतःचं लिहितो आणि तेच वापरतो असं. हां म्हणजे सॉरी, तुम्हाला वाईट वाटलं का तुम्हाला? नाही, नॉर्मल बोलला तो. म्हणजे मी आपलं ओघाओघात बोलून गेले, पण म्हणजे तसं मला खरं तर म्हणजे तुमच्यासारख्या काजव्या पुढे आमच्यासारख्या सूर्याचं काय ना. मृणालताई, तुम्ही उलट बोललात. सॉरी, मी भांबावून गेले जरा. आमच्यासारख्या सूर्यापुढे तुमच्यासारख्या काजव्याचं काय ना. तरी पण सेमच बोललात. नाही, मी आता उलट करून बोलले. नाही, वाक्याचं नाही म्हणत आहे. तुम्ही स्वतःला सूर्य आणि आम्हाला काजवे बोलताय. येस. ऍक्च्युली आम्ही तर खरं तर जाऊ दे. मस्त मस्त. बरं ऐका ना, मी तुम्हाला फोनवर बोललेलो होते, लक्षात आहे ना? म्हणजे कार्यक्रम झाला की आम्ही फोटोसाठी थांबणार नाही. आम्हाला लगेच नाही, कारण आमची 11ची ट्रेन आहे. उद्या सकाळी 11ला आम्ही मुंबईत पोहोचणार आणि 12ची आमची रिहर्सल आहे. बरोबर. आणि जर उशिरा पोचलो ना तर 100 रुपये पडतात, फाईन पडतो. 100 नाही, 500. 500 सॉरी 500. आणि घेतात ते. खरंच? हो, दत्तू उभाच असतो. आणि काय म्हणजे खरं सांगू तर तुम्हाला आम्ही रिहर्सलला अजिबात लाईटली घेत नाही. रिहर्सल म्हणजे नाही, करायचाच आहे. लगेच आपण कार्यक्रम सुरू करूच या. हो, फक्त मला पालवी तर फुटू द्या. मला बरोबर कळलं. तुम्ही विचार करताय बापरे एवढ्या सुंदर मृणालताई हे काय बोलतायत, मला तर पालवी फुटू द्या. सांगते थांबा. कसं आहे माहिती का, मी एक झाड आहे. हा, आणि तुम्हाला माहिती आहे ना, वर्षा ऋतूला कशी झाडांना पालवी फुटते, तशा माझ्या 2 पर्णपल्लव्या आहेत ज्या आता माझ्या झाडाचा घेर वाढवणार आहेत. तर त्या आज तुमचा इंटरव्ह्यू घेणार आहेत. अच्छा, मग तुम्ही नाही घेणार? असं कसं? प्रत्येक वेळेला मृणालताईच पाहिजे असं नाही होऊ शकत. पहिल्यांदाच आलोय. नाही, यावेळेला त्या इंटरव्ह्यू घेणार आहेत तुमचा. आणि मी सांगते ना तुम्हाला, मज्जा येईल तुम्हाला. त्यांना बोलवते म्हणजे कसं तुमची एकदा ओळख झाली ना की काही टेन्शन नाही. अगदी. हो बोलवते. बाप रे किती घाई. बोलवते म्हटलं ना. हो, शीलू. हॅलो मृणालताई. ह्या येतीलच आता. मग आपण करून घेऊ. आता नुसत्या
नुसत्या उभ्या राहणार आहात का आता? इथे विनोद सूर्य आलेत, नमस्कार करा. अरे बापरे, काय हे? ताई ताई त्या सूर्यनमस्कार त्या आतून बाहेर येत आहेत जवळजवळ. त्यांना थांबवा त्या. उभ्या राहा, पटकन उभ्या राहा. काय जमीन घेऊन वर आली आहेत. काय करताय? लॉस काढू नका माझी तुम्ही. सूर्य नमस्कार कोणी घालायला सांगितले तुम्हाला? नमस्कार करा म्हटलं ना मी. तुम्हीच बोलले ना सकाळी उठल्यावर करत जा सूर्य नमस्कार. ती शिकवते ना मी त्यांना. रोज सकाळी उठल्यावर आपल्या घरी सूर्यनमस्कार करायचे असं मी सांगितलं. इथे घालायचे नाहीत ना VIP रूम मध्ये. असं पाहुण्यांच्या समोर आपण सूर्यनमस्कार वगैरे घालतो का? म्हणजे आता आल्या आल्या तुम्हाला हे काय सांगायचं, पण इतकी वर्ष झाली मी यांना शिकवतेय पण या ना काही शिकत नाहीयेत. यांनी आता धुरा सांभाळायला हवी की नको? तुम्ही दिलीच नाही धुरा, काय सांभाळणार? तुला दिली असेल, तू विसरली असशील. तू विसरली असशील. मी नाही विसरत, तूच आहेस विसर भोळी. तू मग भोळी विसर. मग तू विसरा भोळी. तू भोळा विसर. मग तू भोळा भोळा. मग तू विसर. मग तू एक भोळी तास भोळी. चालू शकेल हे, तुम्ही बघा. गंमत नाही बघा आता. नाही 1 तास नाही, आम्हाला. थांबा 1 तास बघा. आपण कार्यक्रम 30 मिनिटाचा करणार आहोत. 1 तास कुठे? ते नको. हे काय झालं तुमचं? माफ करा, झालं का तुमचं? काय करताय तुम्ही? या वेळेला मी सांगितलं होतं ना तुम्हाला की आता चुका नाही करायच्या. का करताय परत तेच सगळं तुम्ही? ताई ताई ऐका ना ताई, बसा ना तुम्ही, बसा. तुम्हाला पाणी हवंय का? नाही, त्यांना असंच सांगावं लागतं, नाही तर त्यांना कळत नाही. तुम्ही त्यांना प्रेशराईज करू नका. मी बोलतो नाही, त्यांच्याशी. मी काही असं नाही करत आहे प्रेशर. मी बोलतो. हाय, किती छान आहेत त्या. काय नाव आहेत तुमची? ही नीलू. ही शीलू. ही नीलू. ही शीलू. मी शीलू. मी नीलू. मी शीलू. हो तू शीलू. तू नीलू. तू शीलू. 2 तास. नीलू. मी नीलू. 2 तास नावच सांगत राहतील आता. बघा. थांबा. अहो 2 तास नाही आहेत आपल्याकडे. बघा ना तुम्ही गंमत. नाही गंमत बघायला नाही आलोय. आम्हाला जायचंय ना लवकर. जायचंय. उद्या आमची रिहर्सल आहे MJ ची. मग ते त्यांना कळायला नको का? हा पण यांना नाही, मला तुम्हीच सांगा, यांना कळायला हवं की नको? रानात वाढतं गवत, गवत खाती गाई, आम्ही उद्याच्या मृणाल ताई. नका ना असं करत जाऊ तुम्ही दोघी. तुम्हाला माहितीये ना किती लाडाच्या आहात तुम्ही. ताई- असं वेड्यासारखं नका ना वागू. चांगलं वागा ना ग. शिकवते ना मी. शिका ना. ताई ऐका ना. ठीक आहे, आम्हाला कळलं तुमचं Yes. प्रेम, पण आपण लगेच मुलाखतीला सुरुवात करूया. करूया. काय उशीर झाला ना तर आम्हाला पुढे सगळ्या गोष्टीमध्ये उशीर होईल. आपण माफ करा, आपण जाऊया, कार्यक्रम stage वर जाऊया आपण. नाही, करूच आहे. आपण ह्या मुलाखत घेणार आहेत ना, ओळखलत ना तुम्ही? हा, म्हणजे- हे रमेश प्रथमेश. नमस्कार श्रमेश प्रथमेश. नमस्कार नमस्कार. नमस्कार. त्यांना पण करा. हे कोण आहेत? ड्रायव्हर असतील. मला तर बॅग उचलणारे वाटतायत. पण बॅग कुठे आहे? यांना उचलणारे असतील मग. चेहऱ्यावरून उचलेच वाटत. नाही आता काय बोलताय ते? उचले वगैरे बोलतायत. हा तर अनोळखी माणूस आहे, ह्याला कशाला नमस्कार करायचा? आणि तुम्हीच शिकवलंय अनोळखी माणसाशी बोलू नये, फायदा घेतात. ओ नाही हो, मी असं नाहीये. मी तू सांग ना नाही त्यांना. ह्याच्याबद्दल काय बोलणार पण? अरे अहो तुम्ही सांगा ना, मी असं नाही. हे तसे हे अनोळखी नाहीयेत. काय बोलताय तुम्ही? तुम्ही थांबा, मी सांगतो माझी ओळख त्यांना. तुम्ही MJ बघता का? हो बघतो की. हा मग तुम्हाला नाही बघितलं कधी? आम्ही असतो ना. ते हे असं तुम्ही सलीम अकबर बघितलंय का? त्याच्यामध्ये हा अकबर करतो, मी सलीम करतो. ते घातलेलं असतं ना त्याच्यात. किंवा ते बघितलंय का तुम्ही माझं की मी नाईट ड्रायव्हर आहे ना? मी असतो ते वर केलेले असतात केस ते. कोण आहे हा? कसं आठवत नाहीये सर. आय एम म्हणजे सॉरी त्यांच्याकडून. आय एम सॉरी. सांगा. खरं मला आठवत म्हणजे म्हणतात ना. हा. असं कसं करताय तुम्ही? अख्खा महाराष्ट्र या पॉम्पॉम ना ओळखतो. पॉम्पॉम नाही हो, नाव सांगा ना. पॉम्पॉम ही ओळख आहे तशी का? ओळख म्हणून सांगितलं हो. नाव सांगा ना. प्रथमेश शिवलकर. हा. कळलं का आता तरी? रमेश बेटकर, प्रथमेश शिवलकर. येस. आई शपथ! आई झालं. प्रथमेश रमेश ही 2 वेगळी माणसं आहेत. पहिल्यापासून एक मिनिट, मग तुम्हाला काय वाटत होतं?
प्रसाद खांडेकर आले होते. प्रसाद खांडेकर एकच माणूस आला. समीर चौगुले ते पण एकच होते. श्याम सुंदर राजपूत 3 नाव एकच माणूस आला. अगं मठ्ठांनो, राजपूत, चौघुले, खांडेकर ही आडनावं नाही का? प्रथमेश हे आडनाव आहे का? असतात ललित प्रभाकर, सायली संजीव. नम्रता संभेराव. संभेराव अण्णावच आहे, माणूस नाही संभेराव. काय अहो, सांगा ना त्यांना. तुम्ही चिडू नका. पण असतात ना नावं अशी. बरोबर आहे. मग आम्हाला वाटलं रमेश प्रथमेश. अहो नाही. नाही ऐका, अगदीच चुकीचं नाहीये त्यांचं. म्हणजे असतात अशी लोक फॅन्सी नावं लावत असतात. तुमच्या हास्य जत्रेत पण आहे की ते कोण आहे? ते, विनायक पुरुषोत्तम. ती स्टाईल नाहीये, ती त्याने असंच ठेवलंय, म्हणजे मुद्दामून ठेवलंय. मिठाईवाल्याकडे उधारी आहे ना, तो घरी येऊ नये म्हणून नाव बदललंय ते. आपण आधी कार्यक्रमाला आम्हाला कळलं की हा इंटरव्ह्यू घेणार अगं बाई, आहे. हो. आपण जाऊया आपण मुलाखतीला. फक्त ते सत्कार वगैरे करून घेऊया. म्हणजे आणि तिकडे करूया ना. नाही, तिथे उगाच लोकांसमोर गोंधळ नको आणि असं वेळ जायला नको म्हणून आपलं आणलंय का सत्काराचं सामान, शाल श्रीफळ. हा, शाल द्या चला. हे घ्या. आता काय भाजी आणायला जाऊ? ओढणीसारखी दिली रे. माझ्या अशीच द्या, हातात द्या. आम्हाला वाटलं एकच माणूस आहे. म्हणून एकच शॉल आणली. ठीक आहे, एकच शॉल आणली आहे. रमेशला दिली, मला मिळाली. असं कसं हो? मला माफ करा, खरंच म्हणजे मनापासून माफी मागते. नाही नाही, माफी ठीक आहे. त्यांना हरकत नाही. आपण मग नारळाचं करून घेऊया. मी माझ्याकडनं माफी तिथे मागते. स्टेजवर करू ना नाही, आपण. नको, करूनच टाकूया. तिथे वेळ जातो हो, लोकांसमोर उशीर- उगाच खोळंबा नाही, नको. नारळ द्या पटकन. खूप वेळ चाललाय. कॅच तुम्ही पकडली, नारळ तुमचा झाला. काय पद्धत आहे ही नारळ द्यायची? मला माहिती होतं ह्यांनी एकच नारळ आणला असणार, पण असा कोण नारळ? हा कुठला सत्कार आहे? आणि ह्या सत्कारासाठी तुम्ही आम्हाला इथे थांबायला सांगताय? जाऊया ना स्टेजवरती, करूया ना माफ आपण. करा. काय करताय तुम्ही? असं कॅच देतं कोणी नारळ? आणि सर, तुम्ही पण, तुम्हाला शाल मिळाली होती ना, तुम्ही असं तत्परतेने लगेच हावरटासारखा नारळ कशाला घ्यायचा? त्यांना घेऊ द्यायचा ना. ते कमी चपळ आहेत म्हणून त्यांना काही नाही मिळालं पाहिजे का? माझ्या चप्पलजवळ बोलण्याच्या ऐवजी त्यांना नारळ आणायला पाठवा. माझी चप्पल कुठे मध्ये काढताय? सॉरी, नको ते नारळ बिरळ. चला ना, जाऊया ना आपण. तो नारळ घ्या आणि यांच्या डोक्यात फोडा एकदाचा. त्या इकडे अहो, ते तुमचं शब्द ना शब्द ऐकतात ते. कळतं का तुम्हाला? त्या तुम्हालाच फॉलो करता जेन्युअनली. चला ना. त्या जर मला फॉलो करत असत्या ना, तर आज त्या कुठच्या कुठे असत्या? या डोंबलाच्या फॉलो करतायत मला मी खरंच सांगते. बस नाही, तुम्ही बसा. मला यांचा कंटाळा आलेला आहे. तुम्ही एक काम करा, तुम्ही यांना हास्य जत्रेत घेऊन जा. कुठे? हास्य जत्रेत घेऊन जा. तिथे आमची जागा फिक्स नाही. त्यांना कुठे घेऊन जा? 22 कलाकार आहेत, काढायची सुरुवात आमच्यापासून करणार आहेत ते. आणि कलाकारांचा सोडा, एक रायटर वाढला तर आम्ही अल्टरनेट लिहितो आता. हा. दिसतंय का? कळलं का? इतक्या बिंडोक असून पण हास्य जत्रेत पण नाही घेत आहेत तुम्हाला. हो, पण हा क्रायटेरियाच नाहीये तिथला. बिंडोक आहात म्हणून हास्यचित्र घेतलं तर असं नाहीये ते. आणि हे तुम्ही आमच्याच तोंडावर बोलताय. ऐका हो मृणालताई, ऐका मी काय बोलतोय तुम्हाला. आम्हाला उशीर होतोय, ऑलरेडी आपली 10 मिनिटं गेलेली आहेत. हा. आपण जाऊया तिथे स्टेजवर, चला लवकर. आणि तुम्हाला नसेल मुलाखत घ्यायची ना, तर हा माझी मुलाखत घेतो. आमचा फॉर्मॅटच आहे तो. झालं समाधान? तुमच्यामुळे ते किती उलट सुलट बोललेत मला, ते ऐकलं का तुम्ही? ऐकू येतंय का? मठ्ठासारख्या इकडे तिकडेच बघत राहा तुम्ही माझं काहीच ऐकू नका. किती वेळा तुम्हाला सांगितलंय माझं जरा नीट ऐका. मी काय सांगते तसं करा, पण तुम्हाला तुमचंच काहीतरी वेगळं करायचं असतं. बस झालं आता. मी अक्षरशः सांगते तुम्हाला, मला तुमचा कंटाळा आलेला आहे. मला आता तुम्ही आणि पाहुणे काय घालायचं तो गोंधळ घाला, मला काही बोलायचंच. काय शिवा? कोणीतरी बोललं पाहिजे तर पुढे जाईल ना सगळं. बोला कोणीतरी. तू तरी बोल ना, सांग ना. मला 6 महिन्यांनी इव्हेंट मिळालाय. कसं काय? काहीतरी बोल. ताई ऐका ना, काय ऐकू? ते जाऊया ना. मीच काय ऐकायचं कायम? मीच का म्हणजे मी एवढे दिवस यांना सगळं सांगते, ते त्यांनी नाही ऐकायचं पण मी ऐकायचं. तुमची मला ना मेरून जावंसं वाटतं. खरंच मला खरंच मेरून जावंसं वाटतं. मृणालताई, तुम्ही नका ना जाऊ मेरून. तुम्ही गेलात मेरून तर आम्हाला कोण ओरडणार? तुम्ही गेलात मेरून तर आम्हाला
अरे काय हे? काय करायचं तुमचं? नका ना इतकं प्रेम नका ना माझ्यावर, नका ना इतकं प्रेम नका ना करू. असं करता तुम्ही इतकं प्रेम नका करू माझ्यावर. मला कळतंय पण तुम्ही इतकं प्रेम नका करू रे. तुमचं मी सगळं ओ ताई. ऐका ना या तुम्ही पण या. आम्हाला कुठे बोलवत काय काय बोलताय तुम्ही? उठा आधी. कोण आलं नाही इथे तर काय बोलतील लोक? उठा. लोक इथं आले तर इज्जत तुमची पण जाईल आणि आमची पण जाईल, कळलं ना? ए, तुम्ही तिकडे जा. इकडे या. चल तिकडे. ह्याचं काय? आहे साला, कोण नाही. हाय, हाय. ऐका आता चांगलं ना केलं. ऐका ना ताई, मी तुम्हाला काय बोलतोय मगाचपासून. काय आपण झालं? त्या मुलाखतीच्या इकडे जाऊया ना. करायचंच आहे आता 5 मिनिटात कार्यक्रम सुरू होणारच आहे. तुम्ही टेन्शनच घेऊ नका. तो असं करा ना. गेले 15 मिनिटं बोलताय तुम्ही. हो, तुम्हाला तेव्हा 15 मगापासून ऐका ना, तेव्हा 15 उद्या मिनिट रिहर्सल आहे हो आमची. 12 वाजता मला माहिती आहे, नाही तर 500 रुपये द्यावे लागतात. हा. हो मला पण माहिती आहे. ऐका ओ परिनो, ते त्यांचा परिचय वगैरे लिहून आणायला ते सांगितलं. करा ना तिकडे स्टेजवर. हा. माझा अजिबात विश्वास नाही या पोरींवर आता. इतका गोंधळ घातलाय ना त्यांनी आतापर्यंत की मी आता अजिबात विश्वास ठेवू शकत नाही. पटकन वाचा. रमेश प्रथमेश हे हास्य जत्रेच्या पहिल्या सीझन मध्ये होते. व्हेरी गुड. त्यानंतर त्यांनी हास्य जत्रा सोडली. त्यानंतर हास्य जत्रा फेमस झाली. एक मिनिट बघू मोबाईल बघू. काय? 2 वेगवेगळी वाक्य आहेत ना हा. ती. रमेश प्रथमेशने हास्ययात्रा सोडली, हास्ययात्रा फेमस झाली. हा. एकत्र नका जोडू. काय त्याचं कसं वाटतं ते ऐकताना? ते वाक्य ऐकताना असं वाटतं की आम्ही अपशकुनी आहोत. आम्ही सोडल्यावर फेमस झाली ती. चुकीचं सांगताय तुम्ही. आणि मुळात हास्ययात्रा सुरू झाल्यापासून पहिल्या सीझन पासून आम्ही दोघं हास्ययात्रेत आहोत. हा, फेटे जास्त होते पण आम्ही हरलो होतो. हा, ते राहू दे. हे सांगितलं. त्यानंतर मला वेगळं करायचं होतं. मी गेलो, मग हा पण आला मागोमाग. हा. पण नंतर 3ऱ्या सीझनला सरांनी आम्हाला बोलवलं का? हा. कारण सरांचं आमच्यावरती प्रेम आहे. आम्ही सरांचे लाडके आहोत. असं वाटतं. काहीतरी अरे वाटतं. आपणच कसा प्रश्न अरे पण एक राहूया ना. वास्तवाची जाणीव करून दिली मध्ये. ऐका, वास्तवाची जाणीव. ऐका तुम्ही आपापसातच भांडताय म्हणजे काय होतंय की तुमची चिडचिड होते. मला का होते कळत. माहितीये का? आम्हाला लवकर जायचंय मला म्हणून. मान्य आहे पण हे बघा आता जगात लोक तुमच्याबद्दल जे जे लिहितील त्या सगळ्यांचे तुम्ही हात नाही ना धरू शकत. पण चुकीचं बोलण्याचं तोंड थांबवू शकतो ना. आमच्या तोंडावर ते चुकीचं बोलताय म्हणून त्याला थांबा म्हणून सांगतोय. काय झालं कापलं नाक कापलं. तुम्हाला सांगतोय मगातून. आता आपल्याकडे त्यांना मी बरोबर माफ करा त्यांना मी बरोबर नावं लिहायला सांगितली होती. नावं नाही का लिहिली तुम्ही नीट? हिला सांगितलेली लिहायला. मला नाही, तुला सांगितली होती. वही तुझ्याकडे यांचं होती. परत त्या दिवशी तुझ्याकडे होती. खोटं बोलू नको. तू खोटं बोलतीयस. खोटारडी आहेस. मला खोटारडी म्हणलीस तर चापटीच मारीन. मला चापटी मारली तर मी चिंटू का काढीन. चिमटू का काढलास तू गुदू गुदू करीन. मला गुदू गुदू नको करू. गुदू 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 मला गुदू गुदू केलं तर मी पण गुदू गुदू करेन. गुदू 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 गुदू. 4 तास लिहून देते. 4 तास चालू शकतं हे. अहो त्यापेक्षा फिल्म बघील ना कुठली तरी जाऊन. मी काय बालिश चालू आहे सगळं त्यांचं. असंच असतं हे. मी किती वर्ष सहन करते बघा. अरे पण आम्ही का सहन करू? आम्हाला उद्या रिहर्सलला जायचंय. तुम्हाला सांगतोय ना मगाचपासून. पहिल्यांदा हा बालिश बाबुराव थांबा पहिलं. हे काय गुदू गुदू? कुठला इव्हेंट आहे? शिलू मॅडम ऐका, आता स्पष्टच बोलतो. मगाचपासून तुम्हाला काय? सांगतोय तिकडे स्टेजवर जाऊया, मुलाखतीला सुरुवात करूया. पण तुम्ही ऐकत नाहीत. शेवटची 5 मिनिटं उरलीत. आता आम्ही स्टेजवर जाणार, हाय हॅलो करणार आणि निघणार. आमचं मानधन आम्हाला द्या. आम्ही जर MSJ ला लेट पोहोचलो ना तर आमच्याशिवाय करतील ते शेड्यूल. असेल करतात ते. असेल कार्यकर्त्याची भूमिका पण महत्वाची आहे. हो ऐका ना आम्ही हाय हॅलो करतो. स्टेजवर नक्की जाल ना? हो नक्की जाणार. मानधन आणलंय का? हो म्हणाल ताई. ते काय आणलंय ते अर्ध करा आणि द्या पटकन त्यांना. घ्या ना. पेमेंट फाडलं त्यांनी. काय रिलॅक्स. पेमेंट फाडलं त्याने आमचं. मला अजिबात आश्चर्य वाटत नाही. अरे बम्या बोल ना काहीतरी. अरे मी ह्याच्यात लाईट बिल भरणार होतो माझं. तुम्हाला कळतंय काय? तुमच्यामुळे एक अभिनेता अंधारात राहणार आहे आता. मी काहीच नाही करू शकत. माझ्याकडे बघू नका. मला ना आता चिडायचा पण कंटाळा आलाय. नाही म्हणजे मुन्नीनी किती काय काय करायचं मला सांगा ना. मुन्नी कोण?
मुन्नी मी मला लाडाने मुन्नी म्हणतात ना. काय तुम्ही बरेच आहात की. मला नका सांगू ह्या आता कशा बघतायत. मी आता निवृत्ती घ्यायचं ठरवलेलं आहे. मला आता यांच्या पुढे काही बोलायचंच नाहीये. एवढं लांबून आलो. बोला ना मृणालताई. भाव काय खाताय बोला ना. मृणालताई बोला ना. बोला ना. गेले 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 ऐका ना ऐका ना, तुम्ही आम्हाला इव्हेंटला बोलवलं आणि आम्ही आलो त्याबद्दल क्षमस्व. फोन लावतो एक. सागडेनं फोन लाव. हॅलो सागडे सर, नाही तुम्हाला ते आल्याला भेटाल का तुम्ही? गुदुगुदू इव्हेंटबद्दल सांगायचं आहे जरा तुम्हाला. नाही नाही मला तुमच्याशी नाही. वा 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 वा, मस्त परफॉर्मन्स. बालिश बाबूराव फारच आवडले, मजा आली. बघा हा सरस एक काय म्हणतात प्रसादा. छान. शेवटचा जो पंच होता की आम्ही पोचलो नाही तर शेवट तसंच करतील ते. दॅट वॉज आउटस्टँडिंग. सुपर. खूप मजा आली तुम्हाला दोघांना या सिरीजमध्ये बघून. रंजक होता विषय, मजा आली. छान. येस सई. ठार वेडा परफॉर्मन्स होता. सचिन सरांची संकल्पना होती आणि तुम्ही फारच ती छान फुलवलीत. तुम्ही तिघी, शिवा तुझा तर लुक म्हणजे तू कुठे बघत असतेस, मी ते शोधायचा प्रयत्न केला पण ते सापडत नाही. आउटस्टँडिंग करतेस तू हे कॅरेक्टर. इवन प्रिया तू पण फार, म्हणजे तुम्ही दोघी इतक्या फिट बसता या रोलसाठी. आणि ईशा तू पण, म्हणजे दिवसेंदिवस अजून जास्त छान गट्टी जमत चालली आहे. ही अशीच राहू दे गट्टी. अशा शुभेच्छा देते. मजा आली. वा वा.